Hello friends, welcome to my channel Sri Physics. This is 11th video of the chapter Oscillations of 12th Physics. If you have not yet subscribed to my channel, subscribe to the channel, like and share the videos. To watch all videos of this chapter, go to the playlist of this channel and you can watch all videos there. In today's video, we will study about this simple pendulum, which is a very easy part. So try to understand what is simple pendulum. There are two types of simple pendulums. Simple pendulum can be divided into two types. One is ideal simple pendulum and second is practical simple pendulum. So first of all, ideal simple pendulum. What is ideal simple pendulum? An ideal simple pendulum is defined as heavy particle, that is point mass, suspended by massless, inextensible and flexible string from a rigid support. This is definition of ideal simple pendulum. परीक्षेमध्ये जर आयडियल सिंपल पेंडुलमची डेफिनेशन विचारली तर ही लिहायची. प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलमची डेफिनेशन विचारली तर ती थोडीशी वेगळी आहे. आणि नुसतंच डिफाईन सिंपल पेंडुलम म्हटलं तर मग कोणती डेफिनेशन लिहायची, तर ही आयडियल सिंपल पेंडुलमची डेफिनेशन लिहायची. Now we will try to understand the meaning of this definition. Ideal simple pendulum is defined as heavy particle. First of all, this heavy particle you can see in figure. This is heavy particle. That means it should be particle. When we say particle, it has negligibly small size. Particle म्हटलं की त्याचा आकार खूप लहान, खूप छोटा असतो. म्हणजे तो आकाराने लहान पाहिजे पार्टिकल आणि हेवी पाहिजे, वजन मात्र जास्त पाहिजे. त्याला आपण म्हणतो पॉईंट मास. म्हणजे पॉईंट, जसं आपण एक पॉईंट देतो तितका छोटा तो पार्टिकल पाहिजे, ते मास पाहिजे पण हेवी पाहिजे. सस्पेंडेड बाय मासलेस, दॅट मीन्स दिस पार्टिकल, हेवी पार्टिकल इज सस्पेंडेड विथ द हेल्प ऑफ दिस स्ट्रिंग. दिस स्ट्रिंग शुड बी मासलेस, weightless, zero mass, zero weight. That means this string should not have any mass. Inextensible, there should not be extension in this string due to this load. म्हणजे आपण हे जे काय वजन, हेवी पार्टिकल जे वजन ह्या स्ट्रिंगला लागणार आहे त्या वजनामुळे ही स्ट्रिंग ताणली गेली नाही पाहिजे. अँड फ्लेक्झिबल, स्ट्रिंग शुड बी फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल पाहिजे ती, म्हणजे रिजिड नको, काठी जशी असते त्या पद्धतीने ती वाकली पाहिजे स्ट्रिंग. फ्रॉम रिजिड सपोर्ट, आणि ही जी स्ट्रिंग आहे, हा जो पार्टिकल स्ट्रिंगच्या सहाय्यानं लटकावून ठेवलेला आहे या सपोर्टपासून, तो रिजिड पाहिजे, म्हणजे या वजनामुळं तो वाकला नाही पाहिजे. दिस इज आयडियल सिंपल पेंडुलम. बट वी कॅन नॉट हॅव आयडियल सिंपल पेंडुलम बिकॉज हेवी पार्टिकल and weightless string is not possible. Therefore we define practical simple pendulum as follows. परंतु हा आयडियल सिंपल पेंडुलम प्रत्यक्षात तयार करता येत नाही. कॅन नॉट बी रिअलाइज्ड इन प्रॅक्टिस. व्हाय? बिकॉज वी कॅन नॉट हॅव हेवी पार्टिकल. हेवी पार्टिकल असूच शकत नाही. बिकॉज व्हेन वी से हेवी then it cannot be particle. These two words are contradictory. हे दोन्ही शब्द परस्पर विसंगत आहे. कारण पार्टिकल म्हटलं की त्याची साईज लहान होणार, पॉईंट होणार, आणि मग त्याचं साईज जेवढी लहान होणार तेवढं वजन आपोआप कमी होणार, म्हणजे तो हलका होणार. म्हणजे पार्टिकल म्हटलं की तो वजनदार असू शकत नाही, आणि हेवी म्हटलं की तो पार्टिकल असू शकत नाही. बिकॉज व्हेन वी से हेवी, then automatically its size will increase. Therefore it cannot be practical. So heavy particle is not possible. Number 2, weightless string is not possible.
कारण यामध्ये मासलेस किंवा वेटलेस, मासलेस म्हणजेच वेटलेस, मास 0 असेल तर वेट 0 येणार. स्ट्रिंग अशी असूच शकत नाही की त्याला बिलकुल मासच नाही, 0 मास. अशी कोणतीच वस्तू नसते की त्याला मास हे 0 असतं. मास कमी असू शकतं पण 0 शक्यच नाही. देअरफॉर मासलेस ऑर वेटलेस स्ट्रिंग इज नॉट पॉसिबल. देअरफॉर इन्स्टेड ऑफ आयडियल सिम्पल पेंडुलम वी डिफाईन प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम. म्हणजे व्यवहारामध्ये जर आपल्याला प्रॅक्टिकल्स करायचे असतील तर आपल्याला आयडियल सिम्पल पेंडुलम आपण तयारच करू शकत नाही. त्यासाठी मग काहीतरी तडजोड करतो आपण, कॉम्प्रोमाइज करतो आणि दुसरा प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम आपण डिफाईन करतो. व्हॉट इज दॅट प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम? सी दिस डेफिनेशन. प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम इज डिफाईन्ड ॲज हेवी, दॅट इज डेन्स स्पियर. म्हणजे पार्टिकलच्या जागी स्पियर घेतला आहे, कॉल्ड ॲज बॉब. त्याला बॉब म्हणतात. बघा या फिगरमध्ये हा स्पियर तुम्हाला दिसतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ बॉब. म्हणजे थोडी साईज आता वाढली. पार्टिकल म्हटलं की पॉईंट मास, पण आता स्पियर. पण स्मॉल पाहिजे, स्मॉल हेवी स्पियर. म्हणजे तुम्ही एखादा फुटबॉल बांधला, फुटबॉलच्या आकाराची वस्तू बांधली वजनदार, त्याला सिम्पल पेंडुलम म्हटलं तर ते चालणार नाही. स्मॉल पाहिजे पण हेवी पाहिजे, म्हणजे ज्याची डेन्सिटी जास्त आहे. म्हणजे लेडसारखा शिसा असतं की त्याची डेन्सिटी जास्त असते, वजनदार असतो, अशा पद्धतीचं. किंवा आयर्न म्हणजे स्मॉल पाहिजे. मार्बल, काचेची गोटी जशी असते साधारणतः त्या आकाराचा. स्मॉल हेवी स्पियर कॉल्ड बॉब सस्पेंडेड बाय लाईट. म्हणजे आयडियल सिम्पल पेंडुलममध्ये कसं होतं की वेटलेस, तर वेटलेसच्या जागी ही स्ट्रिंग लाईट म्हणजे हलकी स्ट्रिंग घ्यायची, दोरा घ्यायचा वजनाने हलका. अँड इनएक्सटेन्सिबल, न ताणणारा दोरा. फ्रॉम ए रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्ट शक्य आहे, फक्त जे म्हणजे पार्टिकल, हेवी पार्टिकल शक्य नव्हतं, त्याच्या जागी हेवी स्पियर घेतलं आहे. आणि इथं जे वेटलेस स्ट्रिंग होती त्याच्या जागी फक्त लाईट स्ट्रिंग घेतली आणि मग आयडियलच्या ऐवजी प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम अशी डेफिनेशन आपण तयार केली. द डिस्टन्स बिटवीन पॉईंट ऑफ सस्पेन्शन अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ ए बॉब इज कॉल्ड ॲज लेंथ ऑफ सिम्पल पेंडुलम. दिस इज पॉईंट ऑफ सस्पेन्शन इन फिगर. ज्या ठिकाणाहून तो सिम्पल पेंडुलम लटकावून ठेवला रिजिड सपोर्टला, हा पॉईंट, दिस पॉईंट ऑफ सस्पेन्शन and the center of sphere, this distance is called as the length of simple pendulum. Now we have to prove that motion of simple pendulum is linear simple harmonic motion. We know, we have seen linear SHM. Linear simple harmonic motion is a linear periodic motion. In second figure you can see this spring mass oscillator. This mass performs linear motion in a straight line, periodic motion, that is linear SHM. This first video is a video of simple pendulum. Motion of simple pendulum is linear simple harmonic motion. सिम्पल पेंडुलमची मोशन लिनियर पाहिजे. पण आता या ठिकाणी तुम्हाला फिगरमध्ये दिसतंय की हा जेव्हा सिम्पल पेंडुलम मोशन परफॉर्म करतो तेव्हा त्याची मोशन एक्झॅक्टली लिनियर नाही. बघा तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर ती मोशन अशी एकदम सरळ रेषेमध्ये होत नाही. ही जशी व्हर्टिकल डायरेक्शनला सरळ रेषेमध्ये होती तशी हॉरिझॉन्टल डायरेक्शनला सरळ रेषेमध्ये होत नाही. मग याला लिनियर SHM कसं म्हणता येईल? आणि आपल्याला तर प्रूव्ह करायचं आहे की ही मोशन लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर याची ॲम्प्लिट्यूड ही व्हेरी स्मॉल घ्यायची आहे. जेव्हा हा सिम्पल पेंडुलम ऑसिलेशन्स परफॉर्म करेल आणि त्याची ॲम्प्लिट्यूड खूप छोटी असेल, म्हणजे फार छोटी असेल, तेव्हा तो ऑलमोस्ट स्ट्रेट लाईनला आपली मोशन परफॉर्म करेल आणि त्यावेळेस त्याची मोशन ही लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन असेल. आणि ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह दॅट मोशन ऑफ सिम्पल पेंडुलम इज लिनियर SHM. जेव्हा आपण हा सिम्पल पेंडुलम, बघा इथं आपण पाहिलं, एका बाजूला त्याला आपण ओढतो, समजा ह्या मीन पोझिशन इथं असते, मीन पोझिशन, आणि त्याला आपण एका बाजूला डिस्प्लेस करतो राईटला आणि सोडतो, तेव्हा तो अशा पद्धतीची मोशन परफॉर्म करतो. आणि आपल्याला प्रूव्ह करायची ही जी मोशन आहे त्याची मोशन लिनियर SHM असते, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि कुठलीही मोशन लिनियर SHM आहे हे प्रूव्ह करायचं असेल तर आपण लिनियर SHMच्या डेफिनेशनमध्ये पाहिलं आहे की 4 कंडिशन्स आपल्याला प्रूव्ह करायच्या असतात. त्या कोणत्या कंडिशन्स आहेत बघा डेफिनेशन इथं लिनियर SHMची. लिनियर SHM इज डिफाईन्ड ॲज अ लिनियर पिरियडिक मोशन in which force
or acceleration is directed towards mean position and is of magnitude which is directly proportional to displacement from the mean position. म्हणजे कुठलीही मोशन ही लिनियर SHM पाहिजे असेल तर त्यांनी 4 कंडिशन्स सॅटिस्फाय केल्या पाहिजे. या 4 कंडिशन्स आहेत त्या डेफिनेशनमध्ये आहे. मोशन मस्ट बी लिनियर. नंबर 1 डेफिनेशनमध्ये म्हटलं आहे लिनियर SHM इज अ लिनियर पिरियॉडिक, म्हणजे लिनियर शब्द आहे. नंबर 1 मोशन मस्ट बी लिनियर. नंबर 2 मोशन मस्ट बी पिरियॉडिक. Linear periodic, see in the definition. So second condition, that motion must be periodic. Number 3, force is directly proportional to displacement or acceleration is directly proportional to displacement, which is given in this definition, is directly proportional to displacement from mean position. And number 4, force and displacement must be opposite. We know that when particle performs simple harmonic motion, displacement is always away from mean position while force is always towards mean position. That means they are always opposite to each other. Therefore, when we want to prove that motion of simple pendulum is linear simple harmonic motion, we have to prove that that motion obeys these 4 conditions. And here we will prove that motion of simple pendulum is linear simple harmonic motion. To prove this, consider this figure. Suppose this is a rigid support and this is simple pendulum, heavy sphere suspended from rigid support with the help of this light string. Let this O is a point of suspension. A is center of gravity of this simple pendulum. L is length of simple pendulum. Distance between this point of suspension and this center of gravity. This R is radius of this sphere, small sphere. So total length of simple pendulum is length of this string plus this radius. Let this simple pendulum is displaced on one side through a distance say x and b is a new position of that simple pendulum. हा सिम्पल पेंडुलम आपण एका बाजूला ओढला. जसं एखादं मूल झोका खेळत असेल तर त्याला झोका देण्यासाठी आपण एका बाजूला ओढतो, तशा पद्धतीने झोका आपण मागे किंवा पुढे ओढतो आणि मग मोशन देतो. त्या पद्धतीने आपण सिम्पल पेंडुलमला एका बाजूला ओढलं आहे आणि आता त्याला सोडलं समजा आपण, तर काय होईल, हा सिम्पल पेंडुलम अशा पद्धतीने ऑसिलेट होत राहील ह्या मेन पोझिशनच्या मागे आणि पुढे. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ही मोशन लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन आहे. लेट थीटा इज अँगल ऑफ दिस इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे जेव्हा हा सिम्पल पेंडुलम आपण एका बाजूला ओढला तेव्हा ही स्ट्रिंगची न्यू पोझिशन झाली आणि ती ह्या मेन पोझिशनशी म्हणजे ओरिजिनल पोझिशनशी थीटा एवढा अँगल करते. टेन्शन इन द स्ट्रिंग विल ॲक्ट towards the point of suspension and let this T dash is tension in the string. When this simple pendulum is released, then it will go to the new position C. म्हणजे पहा, इथून जेव्हा आपण त्या सिम्पल पेंडुलमला सोडू तेव्हा तो इकडं जाईल आणि परत बी इकडं रिटर्न होईल आणि अशा प्रकारे त्याची मोशन चालू राहील. वी वॉन्ट टू प्रूव्ह दॅट दिस मोशन इज लिनियर SHM and we will have to prove that 4 conditions. That motion must be linear. आता हा जो तुम्हाला डॉटेड लाईनमध्ये पाथ दिसतो सी पासून बी पर्यंत CAB, ते ॲक्च्युली स्ट्रेट लाईन पाहिजे तरच ती लिनियर SHM होईल. पण ती थोडीशी कर्व आहे आणि म्हणून आपण एक कंडिशन या ठिकाणी घेतो आहे. दॅट ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन शुड बी स्मॉल, दिस अँगल शुड बी व्हेरी स्मॉल, दिस डिस्प्लेसमेंट शुड बी स्मॉल. जेव्हा हे डिस्प्लेसमेंट कमी असेल तेव्हा हा पॉईंट बी इकडं येईल, पॉईंट सी सुद्धा इथं जवळ येईल आणि तो जो मार्ग असेल डॉटेड लाईन ती इतकी छोटी असेल ती की ती ऑलमोस्ट स्ट्रेट लाईन असेल आणि त्यावेळेस ती लिनियर SHM होईल. व्हेरियस फोर्सेस ॲक्टिंग ऑन दिस बॉब
at this displaced position are: number 1, weight mg, which always act vertically downward. M is mass of this bob. Mg is weight of this bob which acts vertically downward. Weight is a gravitational force which always acts in vertically downward direction. आपल्याला माहित आहे की वेट हे एक प्रकारचं फोर्स आहे, गुरुत्वाकर्षण फोर्स आहे, आणि ते नेहमी ग्रॅव्हिटीकडं म्हणजे अर्थकडे म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होत असतं. वी विल रिझॉल्व दिस वेट इन 2 कॉम्पोनंट्स. वन कॉम्पोनंट एम जी कॉस थीटा. बघा आपण काय केलं आहे आता, हे जे वेट आहे व्हर्टिकली डाऊन, आपण नेहमी लक्षात घ्या कुठलाही वेक्टर 2 परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्समध्ये रिझॉल्व करतो. हे आपण 11वीला वेक्टर स्केलर्स अँड वेक्टर्स किंवा मॅथमॅटिकल मेथड्स या चॅप्टरमध्ये शिकलो आहे. तर आपण काय केलं आहे, हे वेट जे व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे ह्या स्ट्रिंगच्या डायरेक्शनला, ह्या टेन्शनच्या अपोजिट डायरेक्शनला एक वेक्टर काढला आणि तो वेक्टर थीटा एवढा अँगल करतो. आता हा थीटा कसा आला तर बघा इथं थीटा आहे, हा पण थीटाच होईल. ही लाईन पहा, ही व्हर्टिकल लाईन आहे, इथं ओ ए व्हर्टिकल लाईन आहे. ही बी आणि ही एम जी, हे वेटसुद्धा व्हर्टिकल आहे. म्हणजे ह्या 2 पॅरलल लाईन्स आहेत आणि ह्या 2 पॅरलल लाईन्सला ही तिसरी लाईन इंटरसेक्ट करते. जेव्हा 2 पॅरलल लाईन्सला तिसरी लाईन इंटरसेक्ट करते तेव्हा ती लाईन ह्या 2 पॅरलल लाईन्सची इक्वल अँगल करते. त्यांना म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल्स, त्यांना संगत कोण आपण म्हणतो. त्यामुळं हा अँगल थीटा असेल तर हा अँगलसुद्धा थीटा येतो. आणि जेव्हा आपण एखादा वेक्टर 2 कॉम्पोनंट्समध्ये रिझॉल्व करतो तेव्हा आपण शिकलो आहे की त्यातला एक कॉम्पोनंट हा कोसाईन असतो, थीटाला लागून जो असतो, ॲडजस्टंट टू थीटा, दॅट कॉम्पोनंट इज कोसाईन अँड रिमेनिंग कॉम्पोनंट इज साईन कॉम्पोनंट. म्हणजे हा एम जी कॉस थीटा झाला. आता एम जी साईन थीटा कसा, तर दुसरा कॉम्पोनंट जो असेल ते याला परपेंडिक्युलर. टू ऑलवेज रिमेंबर वेन वी रिझॉल्व एनी वेक्टर इन 2 रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स, दीज 2 कॉम्पोनंट्स शुड बी परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे हा एम जी आपण 2 कॉम्पोनंट्समध्ये रिझॉल्व करतो, त्यातला एक एम जी कॉस थीटा, दुसरा एम जी साईन थीटा असेल, तो ह्या एम जी कॉस थीटाला परपेंडिक्युलर, म्हणजे तो असा इकडे येणार. बघा दिस इज एम जी साईन थीटा. हा बघा हा ॲरो दिसतो एम जी साईन थीटा. सो वी हॅव रिझॉल्व दिस वेट एम जी इन 2 कॉम्पोनंट्स. वन इज एम जी कॉस थीटा अँड दिस सेकंड इज एम जी साईन थीटा. दिस एम जी साईन थीटा अँड एम जी कॉस थीटा दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आपण एक पॅरेलेलोग्राम कंप्लीट करू या ठिकाणी. बघा हे जे आहे एम जी कॉस थीटा त्याला पॅरेलल लाईन इथं आपण काढली आणि हे जे आहे ही लाईन हा वेक्टर एम जी साईन थीटा त्याला पॅरेलल काढली. तर हा पॅरेलेलोग्राम मिळाला. आणि लॉ ऑफ पॅरेलेलोग्राममध्ये आपण शिकलो आहे की 2 ॲडजसंट साईड्स आहेत, एम जी साईन थीटा आणि दुसरी एम जी कॉस थीटा, तेव्हा त्यांचा जो डायगोनल असतो स्टार्टिंग फ्रॉम कॉमन पॉईंट दॅट इज रिझल्टंट ऑफ दिस 2. म्हणजे या ठिकाणी एम जी हे एम जी कॉस थीटाचं आणि एम जी साईन थीटाचं रिझल्टंट आहे आणि याच्या उलट एम जी कॉस थीटा आणि एम जी साईन थीटा हे एम जीचे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स आहे. सो वी हॅव रिझॉल्व दिस वेट एम जी इंटू 2 कॉम्पोनंट्स, एम जी कॉस थीटा आणि एम जी साईन थीटा. जेव्हा एखाद्या वेक्टरचं आपण रिझोल्युशन करतो तेव्हा तो वेक्टर संपला आहे, आता त्याचा रोल काही राहिला नाही. आता या ठिकाणी 2च फोर्सेस ॲक्ट होत आहेत, एक एम जी कॉस थीटा आणि दुसरं एम जी साईन थीटा. आता हे एम जी कॉस थीटा टेन्शनच्या अगेन्स्ट आहे. टेन्शन टी डॅश अँड एम जी कॉस थीटा आर अपोजिट टू इच अदर and they are equal in magnitude, therefore they cancel each other, their resultant becomes 0. म्हणजे आता हे दोन्हीसुद्धा संपले, टी डॅश पण संपला आणि एम जी कॉस थीटा पण संपला. एम जी तर अगोदरच संपला. एम जी कॉस थीटाला टेन्शनने बॅलन्स केलं म्हणजे हे दोन्ही संपले. म्हणजे फक्त आता राहिलं एकच फोर्स अँड दॅट फोर्स इज एम जी साईन थीटा विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन विच ॲक्ट्स ॲज अ रिस्टोरिंग फोर्स. We know that for oscillatory motion, simple harmonic motion, restoring force is necessary, and this mg sin theta acts as a restoring force towards mean position, due to which this oscillatory motion is possible. When this simple pendulum goes on this side at this position C, then this mg sin theta is directed towards right, towards mean position.
So this mg sin theta, that is restoring force, is always directed towards mean position, which is one condition of linear simple harmonic motion. Now we will prove that this motion of simple pendulum along this path CB is linear simple harmonic motion, and we have to prove these four conditions. Now how to prove these four conditions? Number one, the first condition is motion must be linear. For this first condition, mathematical proof is not necessary, because you can see for small amplitude this path CB is almost a straight line, linear, therefore motion is linear. Similarly, for this second condition also, mathematical proof is not necessary. What is second condition? Motion must be linear. And here you can see second condition, motion must be periodic. And in figure you can see when this particle, this simple pendulum, is released from this position, it performs periodic motion between these 2 points C and B about this point A. So this automatically proves that the motion is periodic. Therefore, for first two conditions, mathematical proofs are not necessary. But for third and fourth condition, mathematical proof is necessary. We will now prove that in this motion of simple pendulum, force is directed towards the mean position, or force and displacement are opposite, and force is directly proportional to displacement. How to prove this? Try to understand these mathematical steps. We have seen that this tension and mg cos theta balances each other. Therefore, only force acting on this bob is this mg sin theta, which acts as a restoring force. So we can write restoring force equal to minus mg sin theta. Now why negative sign? Because here in figure you can see force is towards mean position, while this theta angular displacement is away from the mean position, or this displacement x is away from the mean position. Therefore, this x or this theta or sin theta and this force are opposite to each other. But we know that theta is very small. This motion is linear motion only when this displacement x is very small. That means theta is very small. If theta is not small, then that motion will not be linear, and then that will not be linear SHM. So one important condition of this simple pendulum is that this angular displacement, this x should be very small, so that this path is almost a straight line. Theta is very small, nearly less than 10 degree, and we know that when sin theta is very small, then sin theta is approximately equal to theta, provided this theta is measured in radian. बघा तुम्ही, समजा थीटा हा 10 डिग्री असेल किंवा 10 पेक्षा कमी, समजा 5 डिग्री असेल, आणि मग त्या 5 डिग्रीची व्हॅल्यू तुम्ही साईनच्या टेबलमध्ये बघा, आणि तो 5 डिग्री रेडियनमध्ये कन्वर्ट करा. ते रेडियनमध्ये कन्वर्ट केलेलं थीटा सी आणि त्या साईन 5ची व्हॅल्यू लॉग टेबलमध्ये पाहिलेली ती दोन्ही सारखी येतात. Therefore, sin theta is approximately equal to theta. Keep that value here. We get f is approximately equal to minus mg theta. But we know force equal to mass into acceleration, where m is mass of the sphere. Therefore, we get this equation. In place of this force, we have written m into a. ma minus mg sin theta. This m will get cancelled, and we get a, acceleration, equal to minus g into theta, where a is acceleration of this simple pendulum, g is acceleration due to gravity, and theta is this angle, which is very small, less than 10 degree. Say this is equation number 1 from the geometry of figure. Now this OAB is an arc of a circle. समजा हा सिंपल पेंडुलम पूर्ण असा वर्टिकल प्लेनमध्ये गोल फिरावला तर एक सर्कल कंप्लीट होईल. त्याचंही सेंटर ओ असेल, आणि त्यामध्ये OAB, दॅट इज अ सेक्टर ऑफ अ सर्कल, ती एक वर्तुळ पाकळी येते. आणि त्यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला माहीत असतो. त्यामध्ये हा अँगल आहे, हे यल, आणि इथंसुद्धा लेंथ तीच राहील यल. ओपासून बी पर्यंतचं डिस्टन्स यल, कारण इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे. दिस लेंथ यल,
हिअर एल दॅट विल बी रेडियस अँड दिस इज आर्क एक्स. म्हणजे हे ओ ए बी दॅट इज सेक्टर ऑफ अ सर्कल, ती एक वर्तुळ पाकळी झाली. त्याच्यामध्ये यल, इथंसुद्धा यल, ती झाली रेडियस आणि एक्स हा झाला आर्क वर्तुळ कंस. तर त्यामध्ये एक फॉर्म्युला असतो अँगल थिटा, प्रोव्हाइडेड दिस थिटा इज मेजर इन रेडियन, इक्वल टू आर्क म्हणजे समोरचा आर्क अपॉन रेडियस. आता या ठिकाणी अँगल थिटा आहे, आर्क किती आहे तर एक्स आणि रेडियस किती आहे तर स्ट्रिंगच्या लेंथ इतकं. सो थिटा इक्वल टू एक्स अपॉन एल. कीप दिस व्हॅल्यू ऑफ थिटा इक्वल टू एक्स अपॉन एल इन इक्वेशन 1. वी गेट A equal to minus gx upon L. Say this is equation number 2. As L, G and L are constant when this simple pendulum performs oscillatory motion, its length is constant because string is inextensible. At the same time, acceleration due to gravity is constant, nearly 9.8 on Earth. Therefore, G and L both are constant. Therefore, we can write acceleration is directly proportional to displacement. Now this proves that the motion is linear SHM. म्हणजे अशा पद्धतीने आपण चारही कंडिशन्स, ज्या चार कंडिशन्स आहेत ह्या पहा. मोशन मस्ट बी लिनियर, तर ही मोशन लिनियर आहे कारण हा पाथ हा थिटा स्मॉल असल्यामुळं हा पाथ ऑलमोस्ट स्ट्रेट लाईन आहे म्हणजे लिनियर आहे. नंबर 2, मोशन मस्ट बी पिरियॉडिक, ही मोशन पिरियॉडिक आहे कारण परत परत रिपीट होते. तिसरी कंडिशन काय आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट और ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. इथं आपण प्रूव्ह केलं आहे ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. वेन वी से ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट मीन्स फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. सो थर्ड कंडिशन इज ऑल्सो proved. And what is fourth condition? Force or acceleration and displacement must be opposite. Here you can see negative sign. This negative sign indicates that acceleration and displacement, hence force and displacement are opposite. So this motion obeys all the four conditions of linear simple harmonic motion. In this way we have proved that the motion of simple pendulum is linear simple harmonic motion. Thus motion of simple pendulum is linear SHM for small angular displacement, provided this angular displacement is small, theta is very small. Now we will derive expression for period of simple pendulum. When this particle performs simple harmonic motion linear SHM, what will be the time taken by this particle to complete one oscillation? We have to derive expression for period. How to derive that expression for period? We have just derived this expression of acceleration minus gx upon L. त्याचाच यूज करून आपण काही मॅथमॅटिकल स्टेप्स घेऊ आणि प्रूव्ह करू तो फॉर्म्युला पिरियडचा. फ्रॉम दिस वी कॅन राईट ए अपॉन एक्स इक्वल टू जी अपॉन एल. नाव न्यूमेरिकली, कारण आपण पिरियडचा फॉर्म्युला डिराईव्ह करतो आहे, पिरियड मायनसमध्ये नसतो, टाईम कधी निगेटिव्ह नसतो. हे एक्स इकडे घेतलं आपण, ए अपॉन एक्स झालं, हे मिळालं न्यूमेरिकली. दॅट मीन्स वी आर कन्सिडरिंग ओनली न्यूमेरिकल व्हॅल्यू, नॉट पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. म्हणून हे आपण निगेटिव्ह साईन जे आहे ते सोडून दिलं. But this A upon x is acceleration per unit displacement. Therefore, in place of this A upon x, write acceleration per unit displacement, that will be equal to G upon L. L is length of the string, length of simple pendulum. G is acceleration due to gravity. But we know expression for period. In one video we have proved this formula. तुम्ही जर ते पाहिलं नसेल तर यापूर्वीचा मागचा एक व्हिडिओ बघून घ्या. तुम्ही जेव्हा 12वी सायन्सचा स्टडी करता तेव्हा तुमची प्रत्येक कन्सेप्ट ही क्लिअर असली पाहिजे. फॉर्म्युला काय आहे पिरियडचा? 2 पाय अपॉन ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आता यामध्ये हे ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू जी अपॉन एल ठेवा. वी गेट टी इक्वल टू 2 पाय अपॉन जी अपॉन एल. फ्रॉम दॅट वी गेट टी इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. कारण काय केलं आहे, हे डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर ते न्युमेरेटर झालं. 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. अँड दिस इज एक्सप्रेशन फॉर पिरियड. जो फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा होता तो फॉर्म्युला इथं पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. आणि त्याच्यावरून फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी आर रेसिप्रोकल. म्हणजे पिरियडचा असा असेल तर आपल्याला माहिती आहे एन इक्वल टू 1/t. त्यामुळं फ्रिक्वेन्सी काढायचं असेल तर याच्यामधलं जे न्युमेरेटर आहे ते डिनॉमिनेटरमध्ये जाईल आणि जे डिनॉमिनेटरमध्ये आहे ते न्युमेरेटरमध्ये जाईल.
Therefore frequency n equal to 1/2 pi under root g upon L. हे 2 पाय न्यूमरेटरचं डिनॉमिनेटरमध्ये गेलं, हे जी आहे जी ते डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरमध्ये गेलं आणि एल न्यूमरेटरचं डिनॉमिनेटरमध्ये गेलं. दिस इज एक्सप्रेशन फॉर फ्रिक्वेन्सी द पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम. दिस पिरियड t depends on two factors L and G because 2 pi is constant. Length of simple pendulum L. Number 2, acceleration due to gravity G. These two factors. This period does not depend as the term m is absent in this equation. Period of simple pendulum does not depend upon its mass. म्हणजे ह्या ठिकाणी हे मास किती आहे, 10 ग्रॅम 15 ग्रॅम 20 ग्रॅम त्याच्यावर डिपेंड नाही. पिरियड डिपेंड्स ऑन टू फॅक्टर्स ओनली, लेंथ अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलणं आपल्या हातामध्ये नाही. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कधी बदलते, जर तुम्ही एका प्लॅनेटवरून दुसऱ्या प्लॅनेटवर, समजा अर्थवरून मूनवर गेला तरच बदलेल. म्हणजे अर्थसाठी ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट आहे, तुमच्या हातामध्ये फक्त एकच फॅक्टर आहे लेंथ. म्हणजे ह्या लेंथ सिम्पल पेंडुलमची लेंथ, स्ट्रिंगची लेंथ तुम्ही 1 मीटरच्या ऐवजी 2 मीटर घेतली, लेंथ वाढली तर पिरियड वाढणार आहे, जास्त वेळ लागणार आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो की एखादं मूल झोका खेळतं तेव्हा त्या झोक्याची लांबी दोर जो असतो तो समजा काय असेल 3 मीटर असेल तर त्याचा पिरियड फिक्स आहे. तुम्ही त्या झोका खेळणाऱ्या मुलाला झोके देताना लहान झोके द्या किंवा मोठे झोके द्या, पिरियड सेम आहे. एक ऑसिलेशन कंप्लीट करायला त्याला सारखाच वेळ लागेल. आणि मासवर नाही, त्याच्यामध्ये कमी वजनाचं मूल बसलं काय आणि जास्त वजनाचं मूल बसलं काय, पिरियडवर काही फरक पडणार नाही, फ्रिक्वेन्सीवर काही फरक पडणार नाही. लेंथ बदलावी लागेल. आता झोका खेळताना तर स्ट्रिंग इनएक्सटेन्सिबल असते म्हणजे लेंथ बदलत नाही, याचा अर्थ पिरियड कॉन्स्टंट असतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन, एक्सप्रेशन फॉर पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ सिम्पल पेंडुलम. ह्या सगळ्या मॅथमॅटिकल स्टेप्स लिहून बघा, प्रॅक्टिस करा. हा नुसतं बघण्याचा किंवा वाचण्याचा भाग नाही. आता हा पिरियडचा फॉर्म्युला डिराईव्ह करताना आपण काही अझम्पशन्स गृहीत धरलेलं आहे. अझम्पशन्स मेड व्हाईल डिरायव्हिंग एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम. व्हॉट आर द अझम्पशन्स मेड? नंबर 1, the first assumption is the amplitude of oscillation is very small, at least 20 times smaller than its length. म्हणजे ही जी ॲम्प्लिट्यूड असते, हे एक्स असतं डिस्टन्स, ए पासून बी पर्यंतचं डिस्टन्स, दॅट शुड बी व्हेरी स्मॉल. ए इज अ मीन पोझिशन, बी इज एक्स्ट्रीम पोझिशन, सी इज एक्स्ट्रीम पोझिशन, लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. तेव्हा हे जे डिस्टन्स आहे ॲम्प्लिट्यूड ते फार कमी असलं पाहिजे, तरच हा मार्ग ही डॉटेड लाईन जवळजवळ स्ट्रेट लाईन येईल. ॲम्प्लिट्यूड मस्ट बी व्हेरी स्मॉल, 20 टाइम्स स्मॉलर. म्हणजे याच्यापेक्षा हे 100 असेल तर 20 पटीनं कमी, म्हणजे 100 भागिले 20 करा, 5 सेंटीमीटरच आलं पाहिजे. हे जर 100 सेंटीमीटर लेंथ असेल तर ॲम्प्लिट्यूड फक्त 5 सेंटीमीटर आली पाहिजे, त्याच्यापेक्षाही कमी आली पाहिजे. नंबर 2, लेंथ ऑफ स्ट्रिंग इज लार्ज. स्ट्रिंगची लेंथ ही खूप जास्त पाहिजे, मीटरमध्ये पाहिजे, जास्त पाहिजे, कमी नको. नंबर 3, ड्युरिंग द ऑसिलेशन द बॉब मूव्ज अलॉंग अ सिंगल व्हर्टिकल प्लेन. म्हणजे असा सरळ रेषेमध्ये फिरला पाहिजे, असा गोल नाही फिरला पाहिजे. कधी कधी ते गोल फिरतं, तसं नाही फिरला पाहिजे. दीज आर द अझम्पशन्स मेड व्हाईल डिरायव्हिंग एक्सप्रेशन फॉर सिम्पल पेंडुलम. थँक्स फॉर वॉचिंग.